तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 11व्या मिनी ब्लॉगमध्ये। आता तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळी नटून तटून कुठं निघायला लागलाय, तर विषय असा होता की आज आपल्याला जायचं पोराला आणि बायकोला भेटायला सासरवाडीला। मग काय निघालो आपण सकाळ सकाळी जोडीदाराला घेऊन। जोडीदार तर तुम्हाला माहिती झाला, आता सगळ्याला नाव फेमसच झाले। तर आलो होतो आपण मोहोळमध्ये, चार्जिंगची गाडी रोहितला देऊन आपण रोहितची पल्सर घेऊन जाणार होतो। सासरवाडीत गेल्यावर जेवायला देते का नाही म्हणून आधीवरच नाश्ता करून निघावं म्हटलं मोहोळमधनं। आपल्या पोटाची झाली होती सोय, म्हणलं आता गाडीच्या पोटाची सोय करायला लागती म्हणून डिझेल टाकून घेतलं। एकदाच टाकी फुल करून निघालो होतो पाण्याने मी बोंगा फाईट। पाण्याला म्हणलं बस मागच तो आता पंढरपूर पासून तुझी गाडी चालवायची बरं का म्हटलं। जाताना वेळापूरमध्ये पात्याला भेटून जावं म्हटलेलं, पण पात्या काय जागेवर नव्हता, गेला होता इंदापूरला। थंडीमुळे तोंड खारं शेंगदाणे होतंय उरल्यावर म्हणून अगोदरच मास्क वगैरे लावून घेतला होता बरं का। पाण्याला आला होता गाडी चालवून कंटाळा, आता मला म्हणलं पाण्या गाडी चालव तुझी तू आता। म्हणलं मी काय मागं बसणार आहे म्हटलं। मग काय परत आपण गाडी चालवाय बसलो होतो। आलो होतो एकदाच नातेपोतेमध्ये, ऊन तर लई लागायला लागलो त्यामुळे एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती बरं का। मग काय नातेपोतेमध्ये थांबून एक स्टिंग घ्यावी म्हटलं अगोदर। स्टिंग पिऊन निघालो आपण लगेच शिंगणापूरच्या दिशेने बरं का। हे दिसतंय ती सगळा पुढे शिंगणापूरचाच घाट आहे बरं का। आलो होतो आपण एकदाच घाटात, तिकडचं वातावरण आणि डोंगर बघून पाण्याची माझ्या मागे एकच मिठी होती बरं का। ती म्हणजे मला तिकडचीच पोरगी बघायची म्हणत होता। पाण्याची कशी तर समजूत काढून आपण निघालो होतो आपल्या वाटाने। तिकडच्या भागात गेल्यावर एकच मनाला खंत वाटते बरं का, ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याची। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्येच का डोंगर भाग नाही असं वाटतं मनाला, पण जाऊ द्या, निसर्गापुढे कोणाचं काय चालत नसते। मग काय तिथून लगेच पोहोचलो होतो आपण सासरवाडीमध्ये। घरी जातोय तोपर्यंत पोरग वाटच बघत बसलेलो पप्पा कधी येतात म्हणून। पप्पा गेल्यावर तर काय पोरग लय खुश होतं बरं का। पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपण पण लय खुश झालो होतो बरं का। आज आमचं कार्टून 2 महिन्याचं झालं होतं बरं का। नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि वेळ झाली होती बरं का निघायची घरी, त्यामुळे पोराला आणि बायकोला बाय बाय करून निघालो होतो आपण घरला। तिथून येताना पाय तर आपला निघत नव्हता, पण जावं लागणार आहे म्हटलं आपल्याला आता। नंतर उशीर झाला तर मग आपल्याला थंडीचं गारठ्यात जायला लागणार आहे बरं का, म्हणून आपण लवकरच निघालो होतो तिथून। मग काय लगेच आलो होतो नातेपोतेमध्ये, टायगर घेतली एक आणि बोंगा फाईट निघावं म्हटलं आता घरी। तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी कोणी आपल्या आयडीला फॉलो केलेलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या खटाखट टाकाटमध्ये। धन्यवाद।